ॲटोवाल्याची बायको ना खूप कठीण आहे. कारण की ॲटो चालला त्या दिवशी धंदा झाला तर पैसा, धंदा नाही झाला तर आपल्याला असं वाटते की आज खर्च करून टाकला उद्या जमून जाईल, पण तो पैसा जमतच नाही. आज माझा आमचा ॲटो जो आहे 2 तारखेपासून बंद आहे. आज 18 दिवस झाले ॲटो बंद आहे. विचार करा आम्ही कसं करत असं. म्हणजे मला पण ऑर्डर आले तर ठीक आहे, नाहीतर मग ठीक आहे. रेंटचा ॲटो भेटत नाही आहे. रेंटवर पण ॲटो घ्यायला गेलं तर 500 रुपये रेंट आणि त्याच्यानंतर बाकीचे जे वाचले ते आपले. पण ते 500 रुपये पण निघणं कठीण आहे. 10 रुपये सवारी, 20 रुपये सवारी. त्यातल्या त्यात ओला उबेरमध्ये चालवलं तर थोडासा एक्स्ट्रा पैसा अगर आला, ते एक्स्ट्रा पैसा का बरं आला म्हणून कस्टमर लोक देतच नाही. किटकिट करतात, भनभन करतात, कंप्लेंट करून देईन, हे करून देईन, सारे जमान्याचं खूप बोलतात. आज 18 दिवस होते बरोबर माझ्या घरी ॲटो नाही आहे आणि ते तर रोजी आमची गेलीच, पण ॲटोला जो पैसा लागेल तो वेगळा आहे अजून. विचार करा, अगर धंदेवाल्याच्या बायका खूप सुखी असत्या, ॲटोवाल्यांच्या बायका खूप सुखी असत्या, तर डबल काम करण्याची गरज नसती. या त्यांना असं वाटलं नसतं की बा केलं पाहिजे. माझं लव्ह मॅरेज आहे. आम्ही खूप परिस्थिती काढली. माझे मिस्टर अगोदर आमच्याकडे ॲटो समजा 3 वर्षापासून आला आहे. याच्या अगोदर असेच समोसाचा धंदा केला, आलू कांद्याचा धंदा केला, खूप काही केला आम्ही. लग्न झालं तेव्हापासून कंटिन्यू पार्लरमध्ये जाते जॉब करायला. रात्री 10-10 वाजेपर्यंत ऑर्डर होते तरी पण करायची. आणि माझे मिस्टर मग हळूहळू आम्ही लॉकडाऊननंतर मॅक्सी किरायाने घेतली. एअरपोर्टवर आमच्याकडे मॅक्सी भेटायची रेंटमध्ये. त्याचा पहिले 200 की 250 किराया होता, मग 350 झाला, मग 400 झाला, मग 450 झाला. मग ते करता करता मग ते काही पैसे निघत नव्हते. यायला पण पेट्रोल लागत होतं गाडीमध्ये. मग तिथून गाडी घ्या, मग आपण धंदा करा, मग धंदा केल्यानंतर मग रात्री घरी या तेव्हा पण पेट्रोल लागायचं. असं करता करता मग आम्ही हळूहळू एक लोन उचलला. लोन उचलून मग आम्ही 60,000 डाऊन पेमेंट करून ॲटो घेतला. तो ॲटो तुम्ही म्हणाल ना, ते त्यावेळेस 2 या 3च गाड्या दिसत होत्या. काय माहिती डेमो पीस होता काय होता, त्यांनी खूप त्रास दिला आम्हाला. इलेक्ट्रिक वस्तूचं असं नाही की बिल नाही येत. इलेक्ट्रिक वस्तूचं खूप बिल येते. 7-7, 8-8 हजार, 9-9 हजार बिल यायचं आम्हाला. आम्ही त्या बिलनी खूप त्रासून गेलो. 9,000 इन्स्टॉलमेंट, 8,000 बिल. तुम्ही विचार करा, कमवणेवाला कमवत आहे आणि त्या कमवण्यामध्ये आमच्यावर भरण्याजवळ पैसाच नाही. 9,000 किस्त चालली गेली, 8,000 बिल, किरायचं घर, मुलांचं शिक्षण, मुलांचं राहणं खाणं, तब्येत पाणी सगळं आम्हाला तेवढ्याच याच्यामध्ये करणं पडते. पार्लरचे ऑर्डर असं आहे, मी 12 वर्षा अगोदर पार्लर शिकली. त्या पार्लरमध्ये आताची जेवढी बेसिक टेक्निक आल्या आहे, जेवढ्या टेक्निक आहे, जेवढ्या सगळे जे मेकअप वगैरे आहे ते तेव्हा नव्हते. त्यावेळेस नॉर्मल होतं सर्व काही, तर ते मी शिकली आहे. आता मला जे शिकायचं आहे त्याला आता 1 ते 1.5 लाख रुपये लागते. त्यावेळेस मी 5,000मध्ये शिकली होती. पण गोष्ट अशी आहे की आताची जनरेशन पार्लरचे सगळं काही वस्तू त्या मागतात आणि मला सध्या ते येत नाही. मी यूट्यूब पाहून शिकायचा प्रयत्न पण करते, पण त्याच्यासाठी आपल्याजवळ वस्तू हवी. वस्तूच नाही तर आपण काय करणार. आणि रेंटच्या घरामध्ये राहते, तर 4 रूमचं रेंटचं घर आहे, तर एका रूममध्ये मी पार्लरचा सेटअप काढणं आहे आणि 3 रूम आम्ही वापरतो. मला एक स्वतःचं घर घ्यायचं आहे खरं म्हटलं तर, कारण की आमच्यावर जी परिस्थिती आली ती परिस्थिती मला माझ्या मुलांवर नाही पाहिजे. खूप टेन्शन येऊन जाते. आज 18 दिवसापासून आमच्याकडे रोजी नाही आहे काहीच. काल माझा एक ऑर्डर झाला, परवाच्या दिवशी एक ऑर्डर झाला, त्याच्यामध्ये आम्ही घरामध्ये खर्च पाणी केला. पण किती लाईट बिल आहे, किराया आहे, घरामधलं वातावरण बरोबर पाहिजे म्हणून खाणं पिणं आहे बरोबरीचे. 4 जणं असले तर खाणं पिणं तर राहणारच आहे. छोट्या मुलांचं आहे, शिक्षण पाणी आहे, सगळं काही आहे. मग तुम्ही सांगा कसं होत असेल ॲटोवाल्यांचं आणि ते लोक कशी काटकसर करून करत असेल. EMI 3 वर्ष 4 वर्ष EMI असते, ते संपतपर्यंत काही आम्हाला फायदा नाही असंही म्हटलं तरी चालेल. 8-8 हजार लाईट बिल भरणं, 9-9 हजार इन्स्टॉलमेंट, 11,500, 11,000, 12,000 अशी इन्स्टॉलमेंट. आणि आमचा जो ॲटो निघाला ना तो शाळेत डेमो पीस निघाला. तर तो डेमो पीस निघाल्यामुळे ना आम्हाला खरं सांगू खूपच प्रॉब्लेम झाली आहे. एक तर रेंटचं घर असल्यामुळे तो किराया आपल्याला देणंच आहे. 18,000 आपले असेच चालले, मग बाकीचा खर्च कसं करायचा.
तर कर्ज कसं करायचं म्हणून कधी धंदा होते कधी नाही होत. तर मग काय तर कर्ज घ्यायचं आणि कर्ज घेता घेता इन्स्टॉलमेंट नाही भरली तर आपलं सिव्हिल प्रॉब्लेम होते आणि आपल्याला मागे पुढे कोणी नसल्यामुळे आपला एकच बेसिक असते की आम्हाला घेणं आहे लोन आणि लोनसाठी आम्हाला घेणं आहे सिव्हिल बरोबर ठेवण्यासाठी मग किश्त भरली पाहिजे, किश्त भरण्यासाठी मग काय तर कर्ज घेतलं पाहिजे. असं करता 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 आमच्यावर 8 ते 9 लाख रुपये कर्ज झालं आहे. अगर धंदा ॲटोवाल्याचं खूप अगर असेल तर मग कर्ज कशाला झालं असतं. त्या कर्जामुळे डोक्याला एवढं ताण आलं आहे का सांगूच नाही शकत. रात्री झोप उघडली तर झोप नाही लागत. खूप परेशान होऊन गेला आहे माणूस. तरी पण आज एक असं वाटत होतं की नाही बा आपली रोजीरोटी आहे, काही तर कमवत आहे, आज नाही उद्या देऊन कर्ज लोकांचं. पण ते देऊन देण्यापेक्षा ना ते हळूहळू वाढतच चाललं. आता काय नाही करणार, पोटाला खाणार नाही की मुलांना शिकवणार नाही की हातपाय झाले तब्येत पाणी झाली तर आपण दवाखान्यात जाणार नाही, काय नाही करणार, किती काटकसर करणार अजून. मला नाही वाटत आठवण्याची जिंदगी खूपच चांगली आहे म्हणून. कारण की ज्यावेळेस पैसा नसला ना आपल्याजवळ तो कोणी घालवत नाही, चाहे माहेर राहू या सासर. मला म्हणजे कोणाची हेच नाही आम्हाला की माझ्यावर कर्ज आहे, मानते मी आणि हिंमतही आहे आमची की आज नाही उद्या देणार आहोत आणि देऊ. आम्हाला पचवणं आहेच नाही कोणाचा पैसा. आमच्या डोक्यावर कर्ज आहे हे आम्ही किती सहन करत आहोत हे आम्हाला माहिती आहे. म्हणून मी सोशल मीडियावर आली की मला सर्वात पहिले कर्ज खतम करणं आहे आणि माझ्या नवऱ्याने हात नाही पसराव कोणासमोर म्हणून मी पसरवते, मी कर्ज मागते. तर प्लीज सोशल मीडियावर माझं येण्याचं हेच कारण आहे की एक स्वतःचं घर पाहिजे, माझ्या मुलांचं शिक्षण चांगलं पाहिजे, स्वतःचं घर म्हणजे खूप बंगला नाही पाहिजे मला छोटंसंच घर पाहिजे पण स्वतःचं पाहिजे. आज मी 9 वर्षापासून रेंटवरून राहिली, माझं किती पैसा वाचला असतं हे मला माहिती आहे. माझे पूर्ण जेवढे भांडे होते सोन्याचे सगळे गहाण झाले आहेत. म्हणून फक्त मुलांची जिंदगी माझी चांगली करणं आहे आणि जे आम्हाला नाही भेटले या जे मेहनत आम्ही केली, हे जे प्रॉब्लेम आम्ही फेस केलं लग्न केल्यानंतर, यासोबत राहिल्यानंतर, तर ते सगळं फेस मला मुलांना नाही करू देणं आहे. म्हणून सोशल मीडियावर येऊन मला खरं सांगू इन्कम करणं आहे, त्याच्यामुळे मी आली. तर प्लीज तुमचा सपोर्ट राहू द्या आणि माझी समोरची परिस्थिती काय आहे हे माहिती करण्यासाठी एक कमेंट करा, सबस्क्राईब करा प्लीज. थँक्यू.